तुमचा आमचा सर्वांचा लाडका बाप्पा येतोय. मग बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू केली की नाही? साफसफाई, डेकोरेशन, रोषणाई, मिठाई आणि हो, बाप्पाच्या आवडीचे मोदक ते विसरून कसं चालेल बरं? पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, की बाप्पाला मोदक एवढे प्रिय का आहेत? नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. पण त्याआधी गणपती बाप्पा मोरया कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आम्हासाठी बाप्पाकडे एक प्रार्थना करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. वक्रतुंड म्हणजे घुमावदार सोंड असलेल्या, महाकाय म्हणजे विशाल शरीराच्या, सूर्यकोटी समप्रभ म्हणजे करोडो सूर्याप्रमाणे तेजस्वी असणाऱ्या, निर्विघ्नम कोणत्याही विघ्नाशिवाय, कुरुमे देव हे देवा माझ्यासाठी कर, सर्व कार्येषु सर्वदा म्हणजे सर्व कार्यांसाठी नेहमीच. थोडक्यात सांगायचे झाले तर घुमावदार सोंड असलेल्या विशाल शरीराच्या, करोडो सूर्यासमान प्रभावशाली तेज असणाऱ्या हे माझ्या देवा, माझी सर्व कार्ये नेहमीच कोणत्याही विघ्नाशिवाय पार पडू दे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गणपती बाप्पांना मोदकच एवढे प्रिय का आहेत? या पाठीमागे दोन पौराणिक कथा फार प्रचलित आहेत. चला तर मग दोन्ही कथा एक एक करून जाणून घेऊया. कथा पहिली. एकदा परशुराम महादेवाला भेटण्यासाठी कैलास पर्वतावर आले. त्यावेळी महादेव तपश्चर्यामध्ये लीन होते. महादेवांची तपश्चर्या भंग होऊ नये म्हणून गणपती बाप्पांनी परशुरामला महादेवांना भेटण्यापासून अडवले. परशुरामांना गणपती बाप्पाचा खूप राग आला व त्यांनी महादेवांनी त्यांना वरदान स्वरूप दिलेल्या परशु या अस्त्राने बाप्पावर वार केला. वार चुकवला तर आपल्याच पित्याने प्रदान केलेल्या अस्त्राचा अपमान होईल आणि असे झाले तर पिताचा अपमान झाल्यासारखे होईल, म्हणून बाप्पांनी तो वार आपल्यावर स्वीकारला. या वारमध्ये त्यांचा एक दात तुटला. दात तुटल्यामुळे बाप्पांना अन्न खाणे कठीण झाले आणि भूक न सहन होणाऱ्या आपल्या बाप्पांना कमजोर वाटू लागले. त्यावेळी माता पार्वतीने बाप्पासाठी मोदक बनवले. ते खाऊन बाप्पांना ऊर्जा आली आणि ते खूप खुश झाले. तेव्हापासून मोदक हा बाप्पांचा आवडता पदार्थ बनला आणि बाप्पांना एकदंत असे नाव पडले. कथा दुसरी. एकदा अनुसया मातेने शंकर पार्वती सोबत गणपती बाप्पांना जेवणासाठी आमंत्रण दिले होते. सर्वजण जेवायला बसले, पण बाप्पांना कितीही खाल्ले तरी त्यांचे पोट काही भरेना. अन्न संपत आले. त्यामुळे अनुसया मातेला काळजी वाटू लागली. तेव्हा त्यांना एक युक्ती सुचली. आपण बाप्पासाठी एखादा गोड पदार्थ बनवला तर कदाचित गोड खाऊन बाप्पाची भूक शांत होईल. त्यांनी बाप्पासाठी मोदक बनवले. मोदक खाऊन बाप्पाचे पोट लगेच भरले व त्यांनी ढेकर दिली. तेव्हापासून मोदक गणपतीचा प्रिय पदार्थ बनला. तुम्हाला माहित आहे का, मोदक हे ज्ञानाचे, पूर्णतेचे आणि आनंदाचे प्रतीक मानले जाते. मोदकाच्या आतमध्ये गोड सारण व बाहेरून उकडीचे आवरण असते. हे दर्शवते की खरे ज्ञान बाहेरून साधे व सोपे दिसते, पण आतून गोड आणि अमृता समान असते. तसेच मोदकाचा आकार डोंगरासारखा आणि टोकाला शिखरासारखा दिसतो, जो पूर्णतेचे, सिद्धीचे आणि आनंदाचे प्रतीक आहे. पारंपरिक उकडीचे मोदक पचायला अत्यंत हलके, पौष्टिक आणि ऊर्जा देणारे असतात. बाप्पाप्रमाणे तुम्हालाही मोदक आवडतात का? कमेंट करून नक्की सांगा. आणि बाप्पाविषयी असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बोला गणपती बाप्पा मोरया. पण मोरयाच का? कोण होते मोरया गोसावी आणि का त्यांचे नाव बाप्पा सोबत जोडले गेले ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.